गॅस सिलेंडर वाटप प्रकरणावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदू सण आणि भारतीय संस्कृती जपण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर टीका करणे ही सध्या एक फॅशन बनल्याचे त्यांनी म्हटले. धार्मिक कार्यक्रमांसाठी विशेष कोट्यातून गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे लागतात असे सांगत त्यांनी आपल्या मतदारसंघात कोणत्याही एका समुदायाला प्राधान्य न देता सर्वांनाच समान सहकार्य केल्याचे स्पष्ट केले. यात गैर काय आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच पुढील काळातही आपल्या मतदारसंघात होणाऱ्या हनुमान जयंती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारख्या कार्यक्रमांना आपण सहकार्य करत राहणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. नमस्कार. हिंदू सणाचे व हिंदू धार्मिक कार्यक्रम साकार करण्यावर जाहीर टीका करायचा हा एक फॅशन झाली आहे. माझ्यावर झालेली टीका ही त्या नॅरेटिव्हचा एक भाग होता. माझी विधानसभामध्ये रामनवमीचा कार्यक्रम असेल, साई भंडाराचा कार्यक्रम असेल, जैन धर्माचा काय कार्यक्रम असेल, ते विशेष धार्मिक कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी रेग्युलरप्रमाणे गॅस साठा उपलब्ध नसता, प्रयत्न करावा लागता. तो त्यासाठी मी माझ्याकडे साई भंडारचे पण लोक पण आले होते, जैन धर्मीचे लोक पण आले होते. तर त्यासाठी प्रयत्न करायचा नाही का? मी प्रयत्न केल्यामध्ये काय चुकीचं आहे? अजून परवा 2 तारखेला हनुमान जयंती आहे, 14 तारीखला आपले डॉक्टर आंबेडकर साहेबांची जयंती आहे. तो त्यासाठी विशेष कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमामध्ये मला प्रयत्न करावा लागणारच आहे ना. माझी विधानसभाचे आमदार म्हणून माझी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामध्ये कोणाने गैर वाटायचे असेल किंवा काही कंट्रोवर्सी उभी करायची असेल तर त्याने करावी. मी माझी रेस्पॉन्सिबिलिटी भागणार नाही. मी माझी रेस्पॉन्सिबिलिटी माझ्या वोटराचे प्रति पूर्ण करणार आहे. मी परत एक वेळा सर्वांना सांगतो, गॅसचा तुटवडा नाही, गॅस उपलब्ध आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, अन्न पुरवठा विभाग चांगली रीतीने काम करत आहे. फक्त जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागता. ते सर्व आमदारांनी, सर्व जनप्रतिनिधींनी करावा. हा कंट्रोवर्सीने तेढ निर्माण करायचा प्रयत्न सोडावा.